बांबू शेतीमध्ये गेली 3-4 वर्ष चांगलं काम करत आहेत. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना रोजगार कसा उत्पन्न निर्माण होईल याच्यासाठी काम करत आहेत. आज चिपळूण बांबू संघ प्रस्तावित सुवर्ण कोकण फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड चिपळूण याचं रजिस्ट्रेशन झालं आहे आणि ह्या रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये एक स्वतंत्र कार्यालय असावं आणि ह्याची सुरुवात आज कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त, महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्त आज आपण करतोय. बांबू संघाची जी स्थापना चिपळूणमध्ये झाली, मॅडम, त्याचं असं झालं की एक समविचारी लोक एकत्रित आलो. बापूंचा फोन आला की आपल्याला असं करायचं आहे. कारण मी सुद्धा मग विचार केला की कोकणामध्ये आंबा आणि काजू ही सध्या दोन्ही पिकं ज्याच्यावरती आज शेतकऱ्याचं आर्थिक सगळं अवलंबून आहे. परंतु ही दोन्ही पिकं आता जर विचार केला तर अवेळी पाऊस, ढगाळ वातावरण, बदलणारं ग्लोबल वॉर्मिंग ह्याच्यामुळे धोक्यात आलेली पिकं आहेत. शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न देणारं कोणतं पीक आहे? तर बांबू असं एक पीक आहे की त्याला शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न, त्या बांबूवरती कोणत्याही प्रतिकूल वातावरणाचा परिणाम होत नाही. कुठल्याही वातावरणात येणारं ते पीक आहे. मग शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न देणारं जर बांबूसारखं जर पीक असेल, मग ते शेतकऱ्यांपर्यंत कसं पोचवता येईल, लागवड कशी वाढवता येईल, त्याच्यासाठी हे समविचारी बापूसाहेब असतील, शैलेश आंबेडकर असतील, राजू आंबरे असतील, खेडमधून आमचे दादरचे सकपाळ असतील, माझे मित्र जाधव असतील, असे समविचारी लोक सगळे एकत्रित आलेत आणि हा बांबू संघाची, रामशेठ रेड्डीज असतील, असे सगळे दिग्गज लोक जे शेतीमध्ये आवड असणारे, निसर्गाची आवड असणारे सगळे लोक एकत्रित आल्याने बांबू संघाची स्थापना झाली. आणि आम्ही पहिली कार्यशाळा, जिल्हास्तरीय कार्यशाळा, जेणेकरून बांबूच्या लागवड आणि बांबूपासून प्रक्रिया उद्योग याची कार्यशाळा आम्ही पहिली एक ऑक्टोबर महिन्यामध्ये हेमंत भेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली दिवसभर जवळ जिल्ह्याभरातले 193 शेतकरी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. दिवसभराचा कार्यक्रम तिथे झाला. एक चांगल्या प्रकारचं लोकांपर्यंत जाण्याचा आम्हाला त्यावेळेस आम्ही प्रयत्न केला. त्यानंतर जर आम्ही बांबूमध्ये काम करायचं ठरवलं तर नुसते बांबूची लागवड करून मॅडम चालणार नाही. तर बांबू शेतकऱ्याचा विकला कसा जाईल, त्याला शाश्वत विकत घेणारे कसे मिळतील, याच्यासाठी मग बांबू इंडस्ट्री जर उभी केली, म्हणजे बांबूपासून आता आपल्या चिपळूणच्या डोक्यावर जर बघितलं, लोट्यामध्ये MIDC आहे, तर MIDCला जे बॉयलर आहे त्या बॉयलरला लागणारे ब्रिकेट्स आहेत, बॉयलरला लागणारे पॅलेट्स आहेत, हॉटेल व्यवसायाला लागणारे पॅलेट्स आहेत, ते जर आपण इथे उपलब्ध इंडस्ट्री आणून जर तयार केले तर इथल्या इथे व्यवसाय निर्माण होऊ शकतो, रोजगार निर्मिती होऊ शकतो. हा एक लांबचा दृष्टिकोन ठेवून आम्ही याच्यामध्ये आता पाऊल टाकतो. आणि त्या अनुषंगानं आम्ही एक नागपूरचा एक दौरा अरेंज केला, जिथे नागपूरमध्ये ज्या बांबूच्या इंडस्ट्रीज आहेत, वेगवेगळ्या बांबूपासून जे प्रॉडक्ट बनवलं त्याचे जे कंपनीज आहेत, त्या कंपन्याला भेट दिली, बांबूचा बोर्डाला भेट दिली. आणि तिथून असा आमचा प्रवास चालू होत असताना मग हे सगळं करायचं कसं, काहीतरी त्याला एक बेस असला पाहिजे, म्हणून आम्ही एक फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे. आणि ही फार्मर प्रोड्युसर कंपनी आज 1 जुलै या दिवशी आपण याचं आज उद्घाटन करतोय. तर फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन झाली, रजिस्ट्रेशन झालं. त्याच्यामध्ये आम्ही पहिले 10 मेंबर सुरुवातीचे आम्ही आहोत, फाउंडर मेंबर आहेत. आणि त्याच्यातून पुढे जात असताना ह्या फार्मर प्रोड्युसरचा जो उद्देश आहे, तो उद्देश असा आहे की बांबू प्रक्रिया उद्योग आणि लागवड करणे, तसेच शेतकऱ्यांचा जो शेतमाल आहे, म्हणजे आज बघा मॅडम, तुम्ही बचत गटामध्ये काम करताय, बचत गटांना संबोधित करताय, पण बचत गटाचा जो माल आहे, आज बऱ्याचशा ठिकाणी तालुक्यामध्ये हळद लागवडी मोठ्या प्रमाणात होते, पण हळद लागवड जी केली जाते त्याची विक्री व्यवस्था नाही, म्हणजे तेवढा पैसा त्यांना मिळत नाही त्या बचत गटाला. पण ही सगळी वेगवेगळ्या माध्यमातून शेतकरी जो काय महिला बचत गट जी हळद करते, ती हळद जर एका छताखाली आणली आणि त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या नावाखाली त्याचा ब्रँड करून जर आपण सेल केला तर शेतकऱ्याला पैसे मिळू शकतात. तसंच आंब्याच्या बाबतीत देखील तसंच आहे. म्हणजे आपला चिपळूणमधला जर आंबा बघितला तर हा साधारण एप्रिल-मे मध्ये तयार होतो. फक्त जर प्रोसेसिंग जर आपण जर युनिट इथे आणलं आणि असा जर ब्रँड तयार केला
किंवा जे स्मॉल स्केलमध्ये काही लोक घरगुती मँगो पल्प बनवतात, तो पल्प त्यांना आपण आपले जे काय आपलं फॉर्म्युला आहे तो त्याला देऊन जर त्याला बनवायला सांगितलं आणि तो जर आपण एका छताखाली आणला, ते देखील आपण इथून एक्सपोर्ट करू शकतो किंवा विकू शकतो. त्याच्याशिवाय शेतकऱ्याला शेतकऱ्याला सेवा म्हणजे काय, तर शेतकऱ्याला ज्या निविष्ठा लागतात, खतं असतील, बियाणं असतील, तर त्या सवलतीच्या दरात शेतकऱ्याला कशा मिळतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्यासाठी विविध प्रकारची रोपं असतील, कलमं असतील, ती सवलतीच्या दरात शेतकऱ्यापर्यंत कशी पोहोचता येतील, हे एक प्रकारची ट्रेनिंग्स असतील. मग पहिल्या बचत गटासाठी असतील, शेतकऱ्यांसाठी असतील, तो देखील कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत. किंवा शहरवासियांसाठी समजा एक धान्य महोत्सव असेल, आंबा महोत्सव असेल, अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आम्ही ह्या फार्मर प्रोड्युसरच्या माध्यमातून राबवणार आहोत. आणि ही आजची सुरुवात आहे. मला वाटतं आपण सुरुवात ही पहिलं पाऊलच आहे चिपळूण, आणि त्याचं तुम्ही आम्हाला सर तर आम्हाला मदत करतील अशी मला खात्रीच आहे, कारण सरांचं क्षेत्रच ते आहे, शेती क्षेत्र आहे. आणि एवढं बोलतो आणि माझी प्रस्तावना संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. करतात त्या संदर्भात ते माहिती देतील. त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले विचार थोडक्यात असं वाटतं तर जिजाऊ आणि शिवाजी महाराजांनी तो सोन्याचा नांगर जो रोवला भिंती सॉरी माती, आणि ती जे सोन्याची जमीन जी आहे तिला कशी किंमत येईल, सोन्याच्या नांगराने नांगरल्यावर काय होतं, हे आज जिजाऊ आणि शिवाजी महाराज, म्हणून त्याला खास वंदन करून माझा मी स्टेटस करतो ठेवला आहे जिजाऊचा. आणि ते म्हणजे आपल्याला माती काय, माझं एक फाउंडेशन आहे ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन लोके, आणि ही माझी आमची संस्था. बांबूवर आम्ही 7-8 वर्ष काम करताना आम्हाला असं दिसून आलं की कोकणातले प्रत्येक गाव जेव्हा आम्ही बघितले, म्हणजे सगळेजण बघतो, तर प्रत्येक गावात 2 ते 3 हजार एकर जमीन पडीक आहे. पण आपले जेव्हा आम्ही पॉझिटिव्ह नजरेने जेव्हा अभ्यास केला 7-8 वर्ष, तेव्हा असं आम्हाला कळलं की प्रत्येक गावात आपण 10 ते 25 कोटी रुपयाचं वार्षिक उत्पन्न तयार करू शकतो. प्रत्येक गावात जिथे पाणी नाही तिथेही असा आम्ही छोटासा अभ्यास केला. आम्हाला हे नाही, पण आम्ही सुरुवात केली आणि आम्ही ते सगळे वाटतो फाउंडेशन आणि आपली एक संस्था. ही सगळी मंडळी मला चांगली मिळाली, अगदी बापूंपासून राजश्री ए टू झेड, आणि गमतीशीर आमचा नागपूर दौरा एक झाला. पण सर आज आपले सगळे लोक मुंबईलाच झाले, फक्त बोलणं, फेसबुकवर बोलणं मजा नाही. आपण काहीतरी ग्राउंड लेवलला काम केलं पाहिजे. मग काय करावं, मग आम्ही ठरवलं की मग त्याच्यावर अभ्यास करा. शेवगा आम्ही आणला तामिळनाडूचा, तो बघितला. मग सगळं करताना आम्हाला बांबू असं हे मिळालं की बांबू हे कधी न मारणार तिथे. आता तुम्ही आंबा लावा, का सध्या काय झालं, ग्लोबल वॉर्मिंग झाली. ग्लोबल वॉर्मिंग काय झालं, पूर्वीचा एक अभ्यास असा होता म्हणजे तुमचा पण 25-20% एक वादळ यायचं, फक्त एखादं. आत्ता वर्षाला 4 वादळ येतात. मग पयान असू दे, पोपटे असू दे, गुलाब असू दे, अनेक वादळ. आणि आता वादळांची नाव आपल्याला पाठ झाली. तुम्ही सांगा, आता जर वादळ आलं आणि आरवेळी पाऊस पडला तर ते आंब्याचं गाव आहे. मग 15-20 हजारासाठी वॉचमॅनची नोकरी पत्करायला मुंबईला जायचं. मग आपल्या गावात जर सोनं आपल्याला दिसतंय पॉझिटिव्ह नजरेने आम्ही बघतो, तर तुम्ही पण बघा. एकदा बघितलं ना माझं गाव सुंदर आहे, ह्याच्यात करोड रुपये होतात, असं तुम्ही स्वप्नात बघा आणि आपलं गाव बघा तुम्हाला तुमचं गाव करोड रुपयाचं झालेलं दिसतं. आणि देव नेहमी तथास्तु करत असतो, तुम्ही फक्त ते करा. मग आम्ही रोज एका गावात जर आपण 10 ते 25 कोटी रुपये जर तयार केले तर आपलं 30% लोक जाऊ दे बाहेर, तिथे काय म्हणतात त्याला, पण 60 ते 70 लोक आपण थांबू शकतो. मग बांबू जर लागवड केली तर 3 वर्षांनी उत्पन्न येतं. मग 3 वर्ष काय करायचं, मग त्याच्यावर आम्हाला हळद भेटली. मग हळद काय गुरं खात नाहीत, तर काही लोकांचं ज्यांना करायचं नसतं ते काही खायलाच होतं. मग गुरं आहेत, मग माकडं आहेत, मग त्याच्यावर आम्ही अभ्यास करतो. मग हळदीला एवढा फायदा आहे, एवढं चांगलं आहे. हळदीवर जेव्हा आम्ही 2 वर्ष जेव्हा प्रयत्न केला तर बांबूबरोबर आम्ही हळद पीक करतो आता. आणि हळद आम्ही असं ठेवलं आहे, आम्ही आता राजकोटला मशिनरी आणायला जातो. आम्ही सगळे ते आणखी 2-3 मित्रमंडळी आहेत, आम्ही बापूवर आमच्या आपण सगळे जाऊ. हळद इथे ज्या महिला बचत आज हळद करतात, म्हणजे दापोली असू दे, कुठे असू दे, त्यांची हळद विकली जाते. फक्त पावडर काढतात 200 रुपये किलो, 300 रुपये किलो, आणि मग त्याचं मग आम्ही काय ठरवलं की 30 रुपये किलोनी आम्ही त्यांची हळद घ्यायला विकत ओली आज सुरुवातीची. नंतर आम्हाला 40 रुपये 50 रुपये कशी देता येतील आपल्या माणसांना, आपल्या महिलांना. कारण काय झालं, जोपर्यंत आर्थिक संपन्न मिळत नाही तोपर्यंत कोणच काम नाही करणार. आणि कोकणातली सवय काय, पहिलं तू कर. कोकणातला माणूस खूप हुशार आहे,
लोक म्हणतात कोकणाला म्हणून आळशी आहे, मी जाऊन धुवून देतो त्या माणसाची घरी. काय माहिती कोकणाला म्हणून आळशी नाही. जर कोकणात जर आळशी असता तर तो एवढ्या भिजा चमकतात, पाऊस पडतो, त्याच्यामुळे तो नांगर कसा धरतो, नांगर धरतो, एवढी मेहनत होतो जो दुसरा माणूस करू शकत नाही एवढा तो मेहनत. पण त्याचा एक प्रॉब्लेम आहे की त्याला त्या मेहनतीचे पैसे मिळत नाही, म्हणून तो मागे. हे लक्षात घ्या. बरं आपण काय म्हणतो, त्यांनी जर 10 कलमं लावली ना तो 1 लाख कमवतो, मग मी 20 लावेल 50 लावेल, पण पहिली त्यांनी लावली. म्हणून आपण जे मंडळी आहोत, जे आपण सुद्धारी मंडळी आहोत, थोडंसं ते आपल्याला आपण अभ्यास करू तर आपण ते काम करूया. आता मी एकदा गेलो होतो ह्याला वेळाला तर आम्ही गेलो होतो, तर शेखर निकमचं उद्घाटन होतं ते त्यांचं आपल्या ते वाळचे आहेत ना शंकरराव गेलो. तर आम्ही मागे बसत होतो, त्यांची मिसेस होती का त्यांची आमची मुलगी ती, ते आम्ही दोघं कसं बसत होतो त्या महिलाकडे काहीतरी बिझी बिझी आणि सर तर मी बांबूविषयी चालू होतं आमचे. शेखर साहेब म्हणतात राजू मला हे संपलं की मला भेटत, मला ते 1 तास पाहिजे बांबूवर. म्हणजे एवढी त्याला शेखर सरांना आता ताईला पण 1 वर्षात मला भेटायचं होतं त्या ह्याच्याबद्दल शिजेबद्दल तुझ्यावर. तर आज मला योग तो आज ह्या कृपेने चांगला आला की मला त्याच्यावर बोलतोय. आज मी काय आता सरकार पडलं म्हणून थोडासा माझा प्रॉब्लेम झाला आहे, म्हणजे आपला सरकार पडलं म्हणून राजकीय नाही. मी काय केलं, प्रत्येक मुख्यमंत्री होतो तो सांगतो 3 लाख रुपये शेतकऱ्यांना दिले शेतीसाठी, पण त्याला 10,000 20,000 रुपये मिळतो. रत्नागिरी बँक 25,000 रुपये, ते काय आता सांगा ना हे पार्टीच्या आपल्याला ते पटत नाही. तर मग चोरगे साहेब होतो सगळे होतो, आम्हाला शेतकऱ्यांना फक्त 1 लाख रुपये एकरी लोन द्या, 3 लाख नको. मुख्यमंत्र्यांना 3 लाख आम्हाला फक्त 1 लाख द्या. 1 लाखापैकी आम्ही काय केलं बाबू, 12,000 रुपये आम्ही त्याच्यातले कापून ठेवतो आणि 4% व्याजाने जे किसान क्रेडिट मिळतात ते देतो. बरं किसान क्रेडिटमध्ये प्रॉब्लेम, किसान क्रेडिटमध्ये असं आहे तुम्हाला 1 लाख मिळतात, तर जे पंतप्रधान योजनेचे लाभार्थी त्यांनाच मिळतात. तर बरं जे आता यांना राग येऊ देत का कृषी अधिकारी, अशा योजना आहेत ना मॅडम तिथं अल्पभूधारक असा. आता अल्पभूधारक हा शेती करतच नाही, तर तो तिथे आणखी मागे. परत जाती तो मागासवर्गीय आहे. आमचं म्हणणं असं आहे, मी आता 5 जूनपासून मी 3 मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितो रोज. एक दादासाहेब भुसे कृषी कॅबिनेट आणि एक हे पत्रकारांचा मुलगा रणजित, यांना रोज मी 3 पत्र पाठवतो. आता परवापासून बंद केले सरकारकडे. मी का पाठवलं मला रोज पाठवतो ह्या चिपून या पोस्टात रोज 3. का माहिती आहे, हे कुठल्याही माणसाचं पत्र घेत नाही. आणि ज्यावेळेस 6 महिने मला होती माझी आयडिया परत 6 महिने होते तेव्हा मी एक पत्रकार परिचय घेणार आपण सगळं. 6 महिने पत्र पाठवून सुद्धा एकही पत्राचं उत्तर नाही. मग त्यांना कळेल की लिहून किंवा हे काहीतरी वेगळं आहे, इथं आपल्याला आता चुकलंच नाही. बरं त्याच्यात आम्ही काय झालं 4% व्याजाने पैसे बघा आम्ही ती मांडली आपलाच चल 1,000 रुपये आम्ही कापून ठेवतो 1 लाखाचे. पहिल्या वर्षाची 4,000 व्याज, दुसऱ्या वर्षाची 4,000. हे तिन्ही फिक्स डिपॉझिट करायची त्या बँकेत जिथं तुम्ही बँकमध्ये 1 लाख रुपये लोन आपलं सरकार देईल तिथे. म्हणजे पहिल्या वर्षी 4,000 रुपये, त्याच्यावर आम्हाला 100 रुपये एफ डी मिळेल, व्याज आम्हाला मिळेल. पण पहिल्या वर्षी आम्ही बँकला झालं 50 लोकांचे तुम्ही ते व्याज कापून घ्या 4,000. म्हणजे तो माणूस या बँक आमच्या घरी येणार नाही. दुसऱ्या वर्षी आलं तरी त्याला दुसरं तो व्याज कापून घे, तिसऱ्या वर्षी व्याज कापून घे. तोपर्यंत बांबू आमचा 60 वर्षासाठी तयार झाला. आणि मध्ये जे आम्ही 10,000ची हळद लावतो ते 10 ते 25,000 रुपये त्या माणसाला मिळते. म्हणजे त्यांनी त्याचा सुखाचा सुद्धा आहे. पण 3 वर्ष बँक भरायचे आमच्या घरून येऊ नये म्हणून अशी फिक्स आम्ही योजना तयार केली आहे. याच्यावर सरकारने विचार करावा असं आमचं म्हणणं आहे. म्हणून मी ते पत्र लिहितो. आम्हाला 3 लाख. पण आमचं आणखी एक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला तुमची सबसिडी नको, अनुदान नको, फक्त आम्हाला 4% द्या. आणि जेवढं द्या. बरं आज सुद्धा मी बँकेला स्वर्गीय साहेबांसाठी सांगितलं तर कंदील पण दिला आम्ही परत देतो की बाबा 1 लाख रुपये. बरं त्या रत्नागिरी बँकेत गेलो साहेब आम्हाला बांबूसाठी नाही, बांबू ह्याच्यामध्ये नाही आहे. आम्ही त्या श्रद्धा हजारीस नाबार्डच्या मॅडम त्यांना घेऊन तो बांबू त्याच्यात आम्ही आणल्यावर गेलो तर म्हणतात तुम्हाला हेक्टरी 77,000 रुपये. आता हेक्टरी 77,000 काय आम्हाला रोपं पण येणार नाहीत, आम्हाला ठिबक सिंचन, आम्हाला जे खताची टाकी वगैरे सगळं आमचं प्लॅनिंग एक वेगळं आहे की तो माणूस शेतकरी जगलाच पाहिजे आणि तो प्रॉफिटमध्ये आला पाहिजे तरच ते काम करायचं, काम करायचं नाही तर असं. म्हणून आम्ही सगळं केलं. आता बघू सरकार गेलं मग माझी पत्र सगळी टाईप केली महिन्याभरची पडली ती जाऊ. पण आपण एक काम करू, बांबू जो आहे आता बांबूला बघा हा बांबू काढला तुम्ही अशी काढत नाही काय कर आता काढला 150-200 रुपये कोण पण देतो. मी लोकांना कसं नाही फेसबुकवर पण आवाहन केलं की तुम्ही फक्त 500 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करा, तुम्हाला 10,000ची पेन्शन कंटिन्यू कर. मिलिटरीत जायचं ते ह्याच्यात जायचं त्यापेक्षा तुम्ही 50 रुपयाला एक बांबू जर गावात नाही घेतला असं काढून
ते जर 10 लावले तर 50 गुणिले 10 500 तुमचे जातील. फक्त तुम्ही जे शेअर घेता काय फक्त प्रत्येकाने 500 रुपयाचे बांबू लावा 10 आणि सोडून विसरून जा. 3 वर्षात जर बघा तुम्हाला 5,000 10,000 दरवर्षी मिळतात. आणि आता तर कोणतं कोण पण घेऊन जाते. आता नवीन सिस्टम चालू आहे असं आहे. त्यामुळं आपल्याला पैसे आणि वादळ किती आलं काही आलं तरी शेतकरी किंवा बँक ही डुबणार नाही. बँकेला आपल्याला डुबवायचं नाही. आपण कोकण कसं की आपल्याला 1 रुपया आपल्याला इज्जत म्हणून ही बँक डुबणार नाही. म्हणून आम्हाला फक्त 1 लाख रुपये द्यावं. मग ते कुठल्याही बँकेत द्यावं 4% देऊ. तुम्ही त्यांचे पाय धरून त्यांची पूजा करू पण आमच्या शेतकरी जमू. म्हणून बांबू आता बघा तुम्ही बरं बांबूचा फायदा कशामध्ये पडला जानेवारी पडला फेब्रुवारी पाऊस पडला तर त्या बांबूला पाणी ॲटोमॅटिक मिळेल तो डबल वाढेल. म्हणजे आपण जी आता ग्लोबल वॉर्मिंग झाली त्याचा फायदा आपल्याला कसा घेईल. आपण नेहमी वाईट गोष्ट जी घडते त्याच्यामध्ये काय मिळतं हे जर आपण संशोधन केलं ना तर आपण खूप पुढे जाऊ. आता बांबूचे आम्ही कंदील आम्ही त्यावेळी ते पातळ हे आणलं बारीक इथे मिळत होतं त्या दोडा मारवर ना डॉक्टर सर त्यांनी आम्हाला त्या महिलांचं ती महिला आम्हाला 60 रुपये एक चटई देते 1 किलोची. आम्ही ते आणतो आणि आम्ही 2-3 हजार कंदील बनवतो. पण आमचं अजून थोडंसं आहे आम्ही पण म्हणतो आमचा नागपूरचा दौरा छान झाला त्याच्यामुळे खूप त्याच्याचं भाग त्याचबरोबर आम्ही ह्याच्यामध्ये वाईनमध्ये पण होती वाईनमध्ये तुमची भेट घेऊ तुमचा ब्रँड आम्ही बघून आलो बघून पण त्यांचं मागणी हवं आणि त्याच्यात आम्ही खूप प्रगती केलेली आहे. पण ती तुमचं जे आहे ते ऑलरेडी रेडी आहे त्याच्यात आम्हाला खूप स्वीकार्य मिळालं. तुमची माणसं तिथले ती खूप चांगली आहे साडेगर ते आम्हाला एवढंच समजून सांगितलं 2-3 तास की आम्ही खूप भारावून गेलो की अशी मंडळी आहेत की खरं त्यांना वाटतं इथे काहीतरी पैसे तयार होईल. आणि खरं मी बोलावं होतं 8-10 तास बोलेल पण माझं म्हणणं आहे आपल्याला 1 लाख रुपये जर आपण हा प्रयत्न करू दुसरं कोणाला सरकार होते त्यांना भेटू 1 लाख रुपये आम्हाला फक्त आम्हाला सबसिडी नको. कारण सबसिडी देऊन काहीच फायदा नाही. सबसिडीच्या मार्गावर जो गेला तो बांबू लागून करू शकत नाही. तो आपल्याला फक्त पैसेवालं कसे आपल्याला काही लाखो करोड नको आपल्याला 2-5 लाख रुपये कुठले पाहिजे. माझा एक मित्र कडू आहे खारे पाटला 50 एकर बांबू 1 लाख रुपये केलं 1 कोटी रुपये वर्षाला कमवतो. 1 कोटीची विक्री म्हणजे 8 लाख रुपये महिन्याला झाले. आम्ही म्हणतो 8 लाख नको 2 लाख जरी महिन्याला 25 एकर जरी लागले तरी 2 लाख मिळाले काय वाईट आहे माहिती. म्हणून आपण बांबूसारखा फायदा कुठलाही वादळ आता वादळ येणार तर आपण आता मी एक जोक कधी करतो म्हणजे की आपण पूर्वी वर्षात 2दा मटण मच्छी खायची मटण कोंबडा 2दाच मिळायचा. ते गणपतीत गौरीला किंवा चिमक्याला आता हप्त्यात आपण 3 वेळा मटण खातो. ह्याचा अर्थ असा आहे की आपण जी उष्णता तयार करतो ती वर जाते आणि ती बरं उष्णता जाते कुठे उष्णता जाते कुठे तर उष्णता 10 ते 16 किलोमीटरमध्ये असते. 10 ते 16 किलोमीटर ढग बनतात त्याच्यावर ढग नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही जास्त उष्णता कराल तेव्हा ढग फुटवेल. आणि परवा जी चिपळूणला पूर आला जो रत्नागिरीच्या महाडपासून माझ्या घरी डोक्याला माझं बंगला जे बघितलं तिथे 2 फूट पाणी भरलं होतं. 3 ते 5 दरम्यान ढगफुटी झाली होती. माझा भाचा आला मला तो बाबाच म्हणतो मला बाबा उठा उठलं होतं 3 म्हणजे ढगफुटी जेवढं तुम्ही उष्णता तयार कराल तेवढी ढगफुटी होणार कधी तर तो पाऊस ढगाच्या वर जातो साधी गोष्ट. तर हे सगळं छोटे छोटे गोष्टी आहेत हे आपण सगळे शिकूया. माझ्याकडे प्रत्येकाकडे असं देवानी एक सांगतो मला प्रत्येकाच्याकडे देवानी असं काही गुण दिला आहे जो दुसऱ्याकडे नाही तो ताईंकडे आहे तो आमच्याकडे नाही. म्हणून त्या गुणाचा वापर आपण कसा करू आणि ते गुण जर एकत्र आणले 10 तर आपण खूप काय करू. आणि कोकणात जर मी आता किसन गाव बघितलं तिथे मी सांगतो 6 वर्ष जर लोक माझ्यावर आहेत ना आमच्याकडे तर आम्ही 50 कोटी वार्षिक उत्पन्न करू द्या. तर असं एक हे आहे. त्यामुळे आपण गावात कशी तयार करू कारण गांधीजींनी म्हणाले होते की बाबा गाव सुंदर करा. आपल्याला गांधीजी म्हणू ते काय लोकांनी केलं पण आपण आपलं गाव कसं सुंदर करू तिथे कसे पैसे लाखो नमस्कार या तिथे कसे पैसे लाखो तयार करता येईल. आणि बांबूचं काय झालं बांबू आहे ना हा कधीही तुम्हाला नुकसान देणार नाही. बँकवाल्यांनी डोळे झाकून त्याला 1 लाख रुपये द्यावे बांबूला. आणि जर बांबूला जर 1 लाख रुपये दिले तर बँक पण फायदा देऊन एकही प्रकार. आणि आम्ही स्वतः नाही आमचं फाउंडेशन जर तुम्हाला हमी पाहिजे तर त्यांची शेतकऱ्यांची हमी देतो त्यांचे पैसे आम्ही नमस्कार. आत्ता तुमची आठवण काढली ती शेखर साहेब आले ना उद्घाटनला शेखर साहेबांना तर उद्घाटना तुमच्या तेव्हा ती आता आठवण सांगितली मी इथे. तर खरंच बांबू सगळ्यांनी फक्त 500 रुपयाचे बांबूला आणि विसरून जा. बघा तुम्हाला 10-20 हजार रुपयाची पेन्शन 60 वर्ष 70 वर्ष म्हणून बांबूसारखं नुकसान नाही काय. आता कोल्हापूरला बघितलं ना 400 वर्षा पूर्वीचे बांबू ते केमिकलमुळं उकळून काढले जातात. ते केमिकलमुळे प्रॉब्लेम झाला तर शाहू महाराजांनी लावलेले बांबू निघाले तर ते मेले नाही खाली ते ह्याच्यात हे होते त्यांना बाहेर पडा त्याला फुटायला कोंब यायला लागला. म्हणजे बांबू कधी मरत नाही. मग न मरणारं झाड जर आपल्या आजोबा बंधूंनी इथं आणून ठेवलं आहे
कुठे आपल्या घराच्या बाजूला, पण आपण त्याचा व्यापारीकरण कधी. म्हणून आता आपण ठरवलं की बांबूचं, हळदीचं, जांभूळ असू दे, फणस असू दे, व्यापारीकरण करूया. आणि व्यापारात गावात जर 5-10 कोटी 20 कोटी तयार झाले, कारण आता ते आजनारे गावात बघतो त्या फेसबुकवर, पण त्या गावात नदीच नाही, नदी नाही, 500 तलाव बांधले, पण 80 लोकांकडे फॉर्च्युनर गाड्या आहेत, दोघांकडे ते रोज काय म्हणजे विचार कर, 500 तलाव बांधले. मग आमच्याकडे नुसती गंगा वाहते पाण्याची. मग आम्ही आता शेवटी ठरवले प्रत्येक गावात आमचे फाउंडेशन, प्रत्येक गावात 4 ते 6 बंधारे बांधायचे. सरकारवरती अवलंबून राहायचं नाही, तिथून पैसे मिळेल पण ते गाव सुंदर आणि आर्थिक संपन्न आपण करायचं. माझ्याकडनं जरा काही चुकलं असेल तर माफ करा. मी बोलण्यात जरा घाई करतो आणि माझा आवाज जरा जाड आहे. तर मी इथं मला एक संधी दिली सगळ्यांनी, आणि कारण ते बापूंनी साहेबांनी तिथे बसायला बद्दल मला इथे बसवून दिली, त्या सगळ्यांचे आभार. आणि आमच्या कंपनीला सगळ्यांच्या शुभेच्छा असू दे अशी विनंती करतो. जय हिंद, जय भारत. त्याच्यामध्ये प्रत्यक्षिक रूपामध्ये काम करतात राजेंद्रजी मंडळ आहेतच. आणि आपण माजी सभापती विजयताई त्याही खऱ्या शेतकरी आहेत. तुम्ही जसं प्रयोग करता तसं यांच्याही शेतीमध्ये सगळे वेगवेगळे प्रयोग चालू असतात. जसं तुम्ही हळदीचं वगैरे सांगितलं तर त्यांच्या कधी बाजारातली हळद नाही, घरगुती हळद वगैरे बरेचसे प्रयोग ते स्वतः करतात. म्हणजे ते शेतकरी आहेत. आणि सगळे शेतकरी, कुठलाही शेतकरी हा छोटा असू मोठा असतो, प्रत्येक शेतकरी हा वेगळा नाही, त्याचे प्रत्येकाचे शोध वेगवेगळे असतात. त्यामुळे अशा पद्धतीनं आपण आता फार्मर प्रोड्युसर कंपनी, कारण बऱ्याच ह्या होत नाहीत किंवा झाल्या तर त्या वेगवेगळे प्रॉब्लेम अडचण होतात. की आज 1 जुलै आपला जो कैलासवासी वसंतरावजी नाईक यांची जयंती आहे आणि त्या दिवशी ही होती, ही आनंदाची गोष्ट आहे. मला खरोखर शुभेच्छा आहेत. तर राजेंद्रजी या ठिकाणी बरेचसे त्याच्यामध्ये सांगितले. बांबूचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बांबूला जन्मापासून ते मरणापर्यंत, म्हणजे जन्मल्यापासून सुद्धा बांबूच, आता हे थोडं प्लास्टिक वगैरे थोडं सगळं आपण त्या बांबूच्या पाण्यामध्येच आपली पाणी तयार होते, त्याच्यामध्येच आपण हलायचं. आणि शेवटी सुद्धा आपली बांबूची गरमी मरला सगळा पिरियड आहे, तो सगळा याच्यामध्ये आहे. याच्यावरती बरेचसे उद्योग होते. आपल्याकडे मुरुड समाज नावाचा एक समाज आहे याच्यामध्ये, की त्याच्यावरती टोपली वगैरे करणं. आणि ह्या पूर्वी सगळ्या सेंद्रिय वस्तू होत्या, म्हणजे बांबूच्या याच्यापासून केलेल्या टोपलीचा वापर झाल्यानंतर परत त्याचं सेंद्रिय खतामध्ये रूपांतर होत होतं. पण आता हे प्लास्टिक चालल्यामुळे हे थोडंसं दुरावत गेलो. आणि ह्या मग काय झालं, पूर्वी एवढी प्रगती झाली नव्हती की ह्या वस्तू देणं, ह्या वस्तू तयार करणं, एवढ्या मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे ते मी टी व्हीवरती तो शार्क टँकचा एक मी हे कार्यक्रम बघत होतो, शार्क टँक. त्याच्यामध्ये पुण्याची मंडळी शेतकरी आले, अशा पद्धतीने कंपनी काढलेली आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या बांबूच्या ह्याच्यापासून टूथब्रश, हा जो ब्रश काढला आहे ना, हा ब्रश चांगलं कंपनी अशा पद्धतीनं, कारण ही सेंद्रिय किंवा नैसर्गिकरित्या जे काय ज्याला कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा कुठल्याही प्रकारचं भविष्यामध्ये आलेलं नाही. कारण एखाद्या मला वाटतं ज्यावेळी 70-80 वर्षापूर्वी हा तयार झालेला जो असेल ना टूथब्रश, कुठंतरी आजही तो तसंच पडला असेल, पण तो कुजलेला नाही. कारण याच्यानंतर परत ते कुजून ते ह्याच्यामध्ये रूपांतर वगैरे होतं. दुसरी गोष्ट मगाशी याच्यामध्ये सांगितलं की हे आजच आपल्याकडे असं आहे की तुम्हाला कदाचित माहिती असेल सगळ्यांना की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, राजू साहेब म्हणतात की मला सबसिडी नको हे जरी असलं तरी पण थोडासा त्यांचा सहभाग काही आपला भागात काय नसतात, तर हे योजना सगळ्या कन्व्हर्जन सुरायचं आहे. शासनाच्या पण लक्षात आलं की नुसती योजना पैसा देऊन चालत नव्हते, त्याच्यामध्ये काही भाग आपल्या लोकांचा सहभाग असेल, काही शासनाचा असेल, काही CSR फंड असतील, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा निधी एकत्रित करायचा आणि त्याच्यातूनच काम करायचं अशा पद्धतीचं सुरू आहे. पण सिंधू रत्न समृद्धी योजना ही शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठीची योजना सुरू आहे. 21-22, 22-23 आणि 23-24 3 वर्षामध्ये ही योजना फक्त 2 जिल्ह्यासाठी आहे. ही फक्त 2 जिल्ह्यासाठी ही योजना राबते. दरवर्षी जवळजवळ 100 कोटी ह्या योजनेसाठी आपल्या जिल्ह्याला मिळणार आहेत. आणि त्याच्यामध्ये मग असं काय झालं की मगाशी जसं तुम्ही म्हणाला की बऱ्याच त्याच्यामध्ये अटी असतात किंवा कंडिशन असतात, मग ते पूर्ण न झाल्यामुळं मग त्याच्याकडे लोक वळत नाही. पण याच्यामध्ये काय केलं, त्याने आपलं स्वातंत्र्य दिलं आहे. आपल्याला जिल्हा लेवलला समिती आहे. म्हणजे आज आपल्याला वाटलं की आज आपल्याला हळदीचं मग असं तर समजा बांबूचं हे प्रोडक्शन आपल्याला 4-5 वर्ष वेळ लागेल, त्यात पण रॉ मटेरियल होईपर्यंत. पण हळदीसारखा विषय असा आहे की हळदीला आपण आंतरपीक म्हणून पाहतो. मगाशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कारण बांबू जर लागून गेलं तर त्याच्यामध्ये आंतरपीक जेव्हा लावतो, आंतरपिकाचे फायदे आपल्याला माहीत आहेत. आणि एकीकडे हीच मंडळी सगळी मंडळी आपला कोकण वनवा मुक्त करण्यासाठी एकीकडे आपल्याला निघून झाल्यामुळं वनवा देणं सुरक्षित येत नाही, खूप त्याच्यामध्ये. आणि मग अशा पद्धतीचं ह्याच्यामध्ये गांधी साहेब सिंधू रत्नमध्ये आपल्याला प्रस्ताव सादर करायचा, प्रोजेक्ट द्यायचे. त्याच्यामध्ये मग हळदीसारखा समजा जर प्रोजेक्ट असेल तर त्या हळदीसारखा प्रोजेक्ट आपल्याला त्याच्यामध्ये मशिनरी वगैरे सगळं पॅकेजिंग करून मोठ्या पद्धतीचा प्रोजेक्ट करायचा. बरं आपल्याला कसं वाटतं, कशा पद्धतीनं आपण करणार, आपल्या पद्धतीनं सादर करायचा.
आणि हा सादर केलेला प्रोजेक्ट आपण समितीत दिला की समितीला वाटलं की बाबा नाही हे प्रोजेक्ट चांगला आहे, मंजुरी देऊ शकतो. तर जवळजवळ 75% समजा आपण कोटीचं समजा हे प्रस्ताव दिला तर 75 लाख रुपये आपल्याला मिळणार असेल तर साहेब का सोडायचे आपण? घ्यायलाच पाहिजे. शासनाच्या योजनेचा फायदा घ्या. मग अशा पद्धतीचं प्रोड्युसर कंपनी बरोबर तुम्हाला जे जे वाटतं मग त्याच्यामध्ये अवजारे बँक आहे, मग अवजाराची बँक एकत्र करता येईल का? पॅकेजिंग सारखा विषय तो समजा मशनरी करता येईल का? किंवा ते हे प्रोडक्शन करून त्याचं एकत्र करून ब्रँडिंग करून विकणं गरजेचं आहे ते करता येईल का? आणि कृषीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे. सगळी जर गोष्ट बघितली ना की आपल्याकडे शेतकरी छोट्या छोट्या प्रमाणामध्ये हळद केली तर तुम्हाला जर 5-10 किलो केलं, 10 किलो केलं, किरकोळ याच्यामध्ये विकली आणि बाजूला झालं, मग त्याच्यामध्ये दुसऱ्या वर्षी काही मागत नाही. पण हे मोठ्या प्रमाणात झालं म्हणजे रॉ मटेरियल समजा आपल्याला जर 1000 टन हळकुंड या ठिकाणी मिळाले. आता राजेंद्र साहेबांनी सांगितलं की अशा पद्धतीने जर शेतकऱ्याला हमीभाव 30 रुपयेचा मिळाला, 30 रुपयाचा ओली हळकुंड जर दिले तर अतिशय चांगली गोष्ट आहे ना. कारण 312 म्हणजे 4-5 किलोपासून आपण 3-15 मध्ये 150 रुपये किलोचा भाव पडल्यासारखा पडला. हळकुंडाचा भाव 100 ते 120 रुपयेपर्यंत हळकुंड सगळं प्रोसेसिंग केल्यानंतर मिळतो. आणि ओली काही न करता शेतकऱ्याला जर 150 रुपये मिळाले तर अतिशय गोष्ट. पण साहेब कसं आतापर्यंत कोणी ते सांगणार पाहिजे होतं, कोणी तर हमी घेणार पाहिजे होतं. आणि या प्रोड्युसर कंपनीच्या मध्ये आता समजा आज वेळ गेली म्हणतात तर आता सुद्धा हळदीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आपण या सिंधुरत्नमध्ये सुद्धा हळदीची लागवडीचे शेतकऱ्यांचे बरेच प्रस्ताव घेतलेले आहेत. मग आपण मोठ्या प्रमाणात समजा ह्या वर्षात दोन्ही कार्यक्रम सतत चालूच राहणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये हळद सुरुवातीला आपण लागवडीसाठी आव्हान केलं, मोठा कार्यक्रम घेतला आणि त्यांना जर हमी दिली किंवा तुमची लागवड केलेली पद्धत मग आम्ही कशा पद्धतीने घेणार आहोत तर मग मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लागवड करून आपल्याला पुढं जाता येईल. तर अशा पद्धतीचे ह्याच्यासाठी आपल्याला जी कंपनी सिंधुरत्न योजनेमध्ये आपल्याला हा प्रस्ताव जर करता आला, आपण थोडं सगळ्यांनी मिळून तो प्रस्ताव जर केला तर आपल्याला तो प्रस्ताव पाठवता येईल. मग त्याच्यामध्ये बांबूसारख्या युनिटचे हे प्रोत्साहन ह्या मशनरी सगळ्यात खर्च कुठला येतो? इन्फ्रास्ट्रक्चर मशनरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टीला जास्त खर्च येतो. आणि तिथंच आपला पैसा अडकला तर मग रॉ मटेरियलमध्ये पैसे जास्त गुंतवत नाहीत, पण आपण त्याच्यामध्ये मग फायद्याला होतो. तर अशा पद्धतीनं. आणि दुसरी गोष्ट एक सगळ्यात महत्त्वाची आहे बघा, आपण किती म्हटलं सगळ्यामध्ये आपण शेतकरी साहेब सगळं मॅडम आपण सगळ्या वस्तू म्हणजे हे करायला शिकतो. आपण उत्पादन करायला आपण शिकतो, पण मार्केटिंग हे आपण करत नाही. आणि म्हणून गीतेमध्ये तुम्हाला एक वाक्य सांगतो की कृषी गोरक्ष वाणिज्य म्हणजे शेती, पशुधन आणि व्यापार ह्या तिन्हीची सांगड जर आपण शेतकऱ्यांना घालून जर आपण शेती करायचं म्हटलं तर हे बरोबर. कारण आपल्याला शेती करायचे, आपल्याला नुसती रासायनिक शेती करून चालेल का? आता ह्या बांबूच्या दुसरं रॉ मटेरियल किंवा पालापाचोळा त्याच्या सेंद्रिय शेतीला आपलं गांडूळ आहे कंपोस्ट खतासाठी उपयोग होणार आहे. हळदीच्या ह्याच्यापासून त्याच्यामध्ये पालापाचोळाचा कंपोस्टिंगचा उपयोग होणार आहे. आणि याचा उपयोग करून आपण समजा हे करायचं झालं तर मग त्याच्यासोबत शेती, पशुधन. कारण आपण काही म्हटलं तरी शेवटी पशुधनाशिवाय पर्याय नाही. एकीकडे आपण यांत्रिकरण करायला जातो, दुसरीकडे आपण गाई गुरं समजा कमी झाली तर त्याच्या पूर्वी कुठे आपल्याकडे रासायनिक खताचा उपयोग होता. शेणखत किंवा चांगल्या ह्याच्यातलं कुजलेलं खतं टाकून आपल्या चांगल्या पद्धतीची सेंद्रिय खतं मिळत होती, चांगली पिकं मिळत होती. आणि म्हणून काय करायचं आहे की शेतकरी किमान 1-2 दुसरी गाय तर असायला पाहिजे, त्याची जोड करायला पाहिजे. पण त्याचा उपयोग करून पाहिजे. जर आपल्या शेण असेल तर शेणापासून बायोगॅस केला पाहिजे. बायोगॅस नंतर राहणाऱ्या स्लरीचा उपयोग समजा आपल्याला समजा त्याच्यामध्ये काही थोडंसं हे करून त्याच्या खतात मग कंपोस्टिंग करता येईल, गांडूळ खत करता येईल. म्हणजे त्याची व्हॅल्यू ॲडिशन करत जायला पाहिजे. मग त्याच्या गोमूत्राचा पण उपयोग झाला पाहिजे, त्यांच्या शेणाचा पण उपयोग झाला पाहिजे. आणि मग त्यांचा पिलाव दुधाचा पण अशा पद्धतीने सगळ्या पद्धतीने उपयोग झाला तर आपली शेती परवडते. मग अशा पद्धतीनं आपण समजा आपण शेती करायला लागलो, शेती पशुधन वापरून शेती करायला चाललो आणि हे करताना मग आपल्याकडे उत्पादन झालेला माल त्याचं कितीमध्ये काय समजा शेती, पशुधन आणि व्यापार म्हणजे पुढचा जो शेवटचा टप्पा आहे तो व्यापार. म्हणजे थोडक्यामध्ये बांबू लागवड केली. कारण बांबू लागवडचे मला वाटतं गाव आठवतं मेंढा नावाचं कुठं तरी गाव आहे बघा ते आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर त्या ठिकाणी असे जंगल आहे, बांबूचं पूर्ण जंगल आहे. आणि त्या जंगलामध्ये मग अशा पद्धतीनं शासकीय असल्यामुळं असे काही ठराविक माणसं असतील त्याच्यामध्ये पुढारी असायचे आणि तो बांबूचा मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहार व्हायचा. गाव सगळा आदिवासी समाज असल्यावर त्यांच्या हे लक्षात आलं नाही की हे मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये उलाढाल होते, पण त्याचा लाभ प्रत्यक्षात याला होत नव्हता. ठराविक लोकांना व्हायचा, पंचांना व्हायचा. पण त्या गावाच्या लक्षात आल्यानंतर गावानं हे सगळं ताब्यात घेतलंच आहे. आणि गावानं ताब्यात घेऊन गावानं काय केलं की आता त्याचा लिलाव करते सगळी प्रक्रिया गावानं काय करते, स्वतः कोणाला काय पाहिजे डायरेक्ट ते त्या पंचामधील लोकांना जाऊन पैसे भरायचे, ग्रामपंचायतीचा पैसे भरणा करायचा आणि मग त्यांनी ती विक्री करावी. ते सगळं त्यांच्या ताब्यातमध्ये घेतलं गावाने आणि त्याचं व्यापारी केल्यामुळे त्याच्यामध्ये दिवसाला लाखो रुपये त्या ठिकाणी होतात. आणि आपल्याकडे ग्रामसभा किती होतात, वर्षाला 4-6 ग्रामसभा होताना सुद्धा मारामार. तिथे 365 ग्रामसभा झाल्या साहेब. आलेला पैसा रोज किती आला, त्याचं किती मूल्यांकन. अशा पद्धतीनं त्यांचं वेगळं त्याचं बांबूच्या रूपानं बदललं. तशा पद्धतीनं म्हणून म्हटलं की शेती, पशुधन, व्यापार म्हणजे व्यापार. हळद आपण निर्माण केली साहेब, पण ती जर मी बाजारात विकली नाही, आपण बांबू निर्माण केले नुसतं सांगितलं तर राजन साहेब उद्या एखादा व्यापारी येईल तो 50 रुपये 150 रुपये निघेल, पण
150 रुपयाच्या बांबूचे 1500 रुपयाच्या वस्तू आपल्याला तयार करता येतील का? त्याचं आपल्याला मग त्याच्यासाठी मशनरी साहेब काय लागते, मग त्याच्यासाठी आपल्याला ज्या शासनाच्या योजना असतील त्याच्यामध्ये काही असेल. आता तुम्हाला माहिती आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीमध्ये लागवडीसाठी साहेब सुविधा आहे. आपल्याकडे गेल्या वर्षी महापूर आला मोठा, 2017 ते 20-30 ठिकाणी जवळजवळ काय झालं, आपल्याकडे भूस्खलन झालं. डोंगराची माती सगळी अशी खाली असेल, त्याला वेगळी कारणं आहेत. वृक्षतोड झाली असेल, पाण्याचे वेगळे सगळे प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये हे झालं. आणि मग त्याच्यानंतर ज्यावेळी गेल्या वर्षी सगळी ती भूवैज्ञानिकाची टीम आली होती, त्यांनी अभ्यास करून आपल्याला काय सुचवलं त्याच्यामध्ये, तर जिथं जिथं भूस्खलन झालेलं आहे किंवा जे होण्याची लक्षणं त्या ठिकाणी बांबू लागवडची शिफारस केली. आणि म्हणून ह्या वर्षी त्या ठिकाणी बांबू लागवडचा कार्यक्रम सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून त्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे. म्हणजे एकीकडे शासन काय करते की समृद्ध बजेट करून समृद्ध शासन करण्यासाठी, समृद्ध शेतकरी करण्यासाठी आपण एकीकडे प्रयत्न सुरू आहे. आणि मग ते करत असताना ह्या सगळ्या योजनांचा आपण असं वेगळ्या पद्धतीने जर आपण ह्याच्यामध्ये फायदा घेतला आणि मग आपण जर सगळ्या पद्धतीने केला, त्यात प्रोड्युसर कंपनी ही अतिशय महत्त्वाची कंपनी आहे. आणि त्याला काय असतं, मार्केटमध्ये थोडक्यामध्ये कुठं जाऊन विचारायचं, कुणाला विचारायचं. आज कसं सगळी विखुरलेली आहे. ही कंपनी काय एका ठिकाणी सगळ्याला काय करेल, एकत्र बांधण्याचं काम करणार आहे. आणि एकत्र बांधण्याचं काम करणारा एक हमीपर्यंत त्याला व्यासपीठ किंवा त्याला अधिकृत दर्जा आहे शासनाचा, त्याला अधिकृत रजिस्ट्रेशन, त्याला वेगळी हमी आहे. कारण एखाद्या व्यापाऱ्याकडे गेलं ते आज कबूल केलं पण उद्या नेत की नाही कोणी विश्वास ठेवणार नाही. पण फार्मर प्रोड्युसर कंपनी, शासन आणि सगळ्याच्या ह्याच्या माध्यमातून त्यांना विश्वासार्थ कंपनी असल्यामुळं त्यांच्याकडे वेगळ्या विश्वासाने, वेगळ्या दृष्टीनं बघितलं जाईल. मग शेतकरी या ठिकाणी येतील. हळदीसारखा कार्यक्रम असेल, त्याच्यानंतर मसाल्याचं गाव तयार करणे, म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये सिंधुदुर्गमध्ये मसाल्याचं गाव तर पिकामध्ये हळदीच्या माध्यमातून जर समजा मोठ्या प्रमाणामध्ये बांबू लागवड आणि बांबूच्या ह्याच्यामध्ये आपल्याला 2-3 वर्ष जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत आपल्याला हळद लागवड वगैरे करून घेतलं. आणि मग ते हळद लागवडीच्या माध्यमातून आपण काय केलं, एकीकडे शासनाच्या योजनेचा अनुदानाच्या रूपातून फायदा म्हणून शेतकऱ्यांना देता येईल. दुसरीकडे प्रोड्युसर कंपनी काय करेल, आपल्याला लागणारी मशिनरी किंवा त्याच्यासाठी लागणारं जे काय मटेरियल किंवा साहित्य घेऊन आपल्याला त्याचं मार्केटिंग, पॅकेजिंग करून, ब्रँडिंग करून कशी विक्री करता येईल हे प्रोड्युसर कंपनीने जर केलं तर शेतकऱ्याला तर 4 पैसे नक्की मिळतील. पण शेतकरी दुसरी गोष्ट कसं आहे, आपण जरी कितीही म्हटलं की व्यापार करा वगैरे हे सगळं बोलणं सोपं, मी तुम्हाला सांगणं सोपं आहे की सगळं असं करा तसं करा, उत्पन्न केलं तर बाजार करा. पण वस्तुस्थिती अशी होती की आपल्याकडे साधं उदाहरण, आपल्याकडे कलिंगडची निर्मिती होते, कलिंगड लोक बाजार करतात आणि कलिंगड झाल्या कलिंगड तयार झाले की मानसिकता अशी होती की माणसाची की बचत गट किंवा महिला म्हणतात तसं आहे, कलिंगड आधी गिराईक बघा, विक्री करायला गिराईक बघा. आणि मग त्याच्यासाठी एखाद्या शेतकऱ्याने 3 महिने जवळजवळ त्यांनी कष्ट केलं. म्हणजे बियाणाचा खर्च आहे, औषधाचा खर्च आहे, वेगवेगळ्या पद्धतीचा आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे त्याला शत्रू आहेत आपल्या सांगितल्याप्रमाणे, त्या शत्रूपासून सगळ्यापासून त्याने ते सगळं करून आपलं चांगलं तयार कलिंगड केलं की त्याची किंमत सर्वसाधारण 10 ते 12 हजार रुपये टनानं व्यापारी घ्यायला तयार असतो. आपला शेतकरी झटपट त्याला देऊन टाकतो. तोच शेतकरी आपल्या एका 10 किलोमीटरवरून इथं आणतो आणि चिपळूणमध्ये तो 20 ते 22-25 रुपयाला विकून जातो. म्हणजे 8 दिवसामध्ये तो काय करतो, 100% 12ला 12 रुपये मिळवले. आणि आपल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कष्ट केलं आणि 3 महिन्यामध्ये 12 रुपये सगळ्या कष्टाचे मिळतात. किती फायदा किती तोटा शेतकऱ्यालाच माहिती. आणि मग इथं काय झालं, व्यापार, शेतकऱ्यांनी व्यापार करायला पाहिजे, तो चुकला. आणि मग त्या व्यापाराला जोड करण्यासाठी किंवा शेतीला आधार देण्यासाठी प्रोड्युसर कंपनी असेल तर असं किती लोकांनी प्रोडक्शन करतात, आम्ही तुम्हाला हे मार्केट करून देतो. तुम्ही त्याला हमी दिली की डायरेक्ट तुम्ही 12 तिथं देतो ना, ते 15-20 नाही या थोडाफार ही कंपनी काय करणार आहे, स्वतःचा थोडासा मार्जिन पण त्याच्यामध्ये शेतकऱ्याला जास्तीत जास्त कसं लाभ मिळाला याचं ते लक्ष त्यांच्याकडे असणार आहे. आणि मग ह्या गोष्टीचं अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू होईल. प्रोड्युसर कंपनी आणि एक पिढीच्या म्हणजे दरवर्षी असं म्हणाला म्हटलं आपण म्हटल्याप्रमाणे त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून चांगली एक जबाबदारी दिलेली आहे. म्हणून पुढच्या वर्षी मॅडम वेगळ्या मुद्द्यामध्ये या ठिकाणी असतं. दरवर्षी आपण या ठिकाणी आपण 1 जुलैच्या कार्यक्रमाला वाढदिवसानिमित्तानं मी तर असेल की आम्ही कुठे असो न बोलवता यायला पाहिजे, कारण येणं आपलं बंधनकारक आहे. आणि अशा पद्धतीनं शेअर समजा कमी असतील किंवा फाउंडर जर कमी असतील तर थोडी प्रचार प्रसिद्धी करून त्याच्यात वाढून ही सातत्याने टिकली पाहिजे. अडचणी तर येतच राहणार आहेत, होय की नाही. जोगेश्वर साहेबांच्या मागे एकदा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आपण मध संकलनाच्या मधाच्या बाबतीमध्ये पण की त्याच्यामध्ये काय अडचण आल्या, बांबूमध्ये सुद्धा म्हटल्यासारखं त्याच्यामध्ये अडचण आहेत, नाही असं नाही. देरहारी पलंगावर असं कुठंच नाही किंवा इथं सगळं लगेच येईल असं काही नाही. ह्याच्यासाठी कारण आम्ही सुद्धा जेव्हा बांबू लागवड केल्यानंतर सुरुवातीला तिथं माकडाचा त्रास आहे, नाही असं नाही. मग ते मग असं समजायचं काही किंवा नाही बांबू लागले माकडं खातात म्हणून लगेच ते सोडून द्यायचं, त्याच्यासाठी थोडंसं कष्ट सुरुवात आहे. एकदा मोठे झाल्यानंतर 3-5 वर्षानंतर मग तुम्हाला तिथं ओढून बघायची गरज नाही. दुसरं कुठलंही झाड तुम्ही तोडलं की त्याचं संपून जातं, पण बांबू दरवर्षी तोडा, दरवर्षी होणार आहे. गवतवर्गीय पिकामध्ये जे येतं त्याच्यामध्ये अनेक वर्षानुवर्ष आणि ह्याच्यामध्ये वेगळ्या अनेक प्रकारच्या जाती आहेत, त्याच्यामध्ये मग ते वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे बांबू मिळतात. तर हे सगळ्या पद्धतीने करताय. मॅडमना बाहेर जायचं आहे हेही बोलणार आहेत. तर या ठिकाणी तुम्ही या निमित्तानं बघा पण आमचा योग चांगला म्हणा किंवा मला भाग्य समजतो की
प्रोड्युसर कंपनीच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी आपल्याला यायला तुम्ही संधी दिली. या ठिकाणी तुम्ही आम्हाला सत्कार पण केला आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. काही गोष्टी आवडल्या असतील, काही नावडल्या असतील. समजा जे आवडले ते तुम्हाला घ्या, जे नावडले ते मला परत द्या. पण याच्यामध्ये काय करणं गरजेचं आहे हे मात्र निश्चित आहे. एवढं बोल मी इथं थांबतो. जय जय महाराज. आज आपण शेतकरी मंडळी बसलो, फार्मर प्रोड्युसर कंपनीची सुरू समजून बसलो किंवा अन्य काही मंडळी इथे आलेली आहेत. आता या ठिकाणी शंकरराव जाधव इथे आलेले आहेत, हे वेळेचे आहेत आणि दिलीपला एक फार्मर प्रोड्युसर कंपनी ही 6 वर्षापूर्वी स्थापन केलेली आहे आणि अतिशय चांगले जे चालवतात त्यांच्या पिढीचे आलेले आहेत. त्याचप्रमाणे यापू बहिणी आलेल्या आहेत आणि आत्ताच त्यांनी सांगितलं की खादी ग्रामोद्योग ही संस्था आहे त्या संस्थेचे संचालक पण इथे आलेले आहेत. ही सगळी मंडळी आपल्यासमोर इथे आलेली आहेत. आपण चर्चेमध्ये या सगळ्यांना आपण सहभागी करून घेणार आहोत. तत्पूर्वी त्यांचा आपण या ठिकाणी थोडासा गुलाबफूल करून सत्कार करूया. गुलाबफुलांनी आनंद करू. सुवर्ण कोकण आणि त्यानिमित्ताने आपण सगळे ते जमलेले आहात. या सर्व बांबूच्या ह्याच्याबद्दल मी एक छोटंसं म्हणत आपल्याकडे व्यक्त करतो. बांबू हे एक नैसर्गिक संपत्ती असून हजारो सालापासून आपला देश या संपत्तीने समृद्ध झाला आहे. या संपत्तीकडे ज्या योजनाबद्दल लक्ष देणे आवश्यक होते तेवढे लक्ष याकडे देण्यात आले नाही. कारण आधुनिक विकास हा युरोपियन राष्ट्रापासून सुरू झाला आणि त्या राष्ट्रामध्ये बांबू आढळून येत नाही हे असावे. अन्यथा अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये याचा पुरेपूर वापर दिसला असता. भारतातील बहुतांश बांबू ब्रिटिश काळानंतर अनेक वर्ष कारखान्यात कच्चा माल म्हणून त्याचा क्षमतेपेक्षा कमी वापर करण्यात आला. बांबूची जलद गतीने होणारी व कर्जसाठी वाढवणारी ही वनस्पती म्हणून आज त्याकडे त्याचा बघण्याचा दृष्टिकोन, वनस्पती रोजगार निर्माण करण्याची असली क्षमता व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ करण्याची क्षमता पाहता यात पर्यावरण व अर्थशास्त्र यांची घडी बनवण्याची ताकद दिसून येते. बांबू व त्यापासून निर्माण होणारी उत्पादने यांच्या या विकासामध्ये या मंडळाची भूमिका फार महत्त्वाची आहे. बांबू या वनस्पतीची वाहतूक करण्यासाठी वन विभागाची परवानगीची आता आवश्यकता नाही आहे. त्यामुळे बांबू या शेतकऱ्यांमध्ये फार लोकप्रिय होत आहे. बांबू व्यवसायाचे शेतकऱ्यांच्या विळख्यातून कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी एक स्वयंभू बनवण्याची क्षमता बांबू या वनस्पतीमध्ये आहे. म्हणूनच आजच्या या कृषी दिनाचे औचित्य साधून आमच्या या उद्घाटन सोहळ्यास आपण सर्वांच्या शुभेच्छा लाभोत हीच माझी नम्र प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे याच्यामध्ये कोकण आलं हे महत्त्वाचं आहे. इकडे आपलं माय कोकण, इकडं सुवर्ण कोकण आणि आपण सर्व कोकणस्थ मंडळ आहे. प्रत्येक गाव मी लहानपणी आम्ही पाहायचो ना, आपल्या इथली कोकणातली सर्व गावं आहेत ना, हे ज्या गावांमध्ये बांबूंचा संबंध जास्त होता. आता कसं होतंय, खरं म्हणजे मी स्वतः विद्यापीठाशी फार नाराज आहे या बाबतीत. त्यांचं तंत्रज्ञान हे आपल्यापर्यंत आलेलं नाही, पण हे आमचं चालतं बोलतं विद्यापीठ आहे बघा. हां, ह्यानी मनी स्वप्नी कधी पण जर पाहिलं ना, ह्याशिवाय दुसरा विचार नाही. आणि आपण सर्व मंडळी जेव्हा आपण अशा पद्धतीने एकत्र येतो तेव्हा, कारण काय होतं माहिती आहे काय, मला वाटतं 1-2 वर्षापूर्वी आपली एक मिटिंग बापूंच्या तिथे झाली होती आपली. आणि तिथून जे सुरुवात झालं म्हणजे ते रोपटं ह्या संस्थेचं लावलं गेलं. आणि खरं म्हणजे जरा आपला कोकणी म्हणून जरा कंजूस आहे, म्हणजे एकत्र येत नाही ह्या बाबतीत. काय आणि एकत्र एकदा आला की तो मग थांबत नाही. आणि अशा पद्धतीने जर हे काम आपण चांगल्या पद्धतीने जर चालवलं तर मला वाटतं हा बांबू संघ म्हणजे कोकणाचं पण एक मोठं नाव होऊन जाईल आपल्या चिपळूणचं. मध्ये काय सॅटर्डे क्लबच्या मिटिंगमध्ये बसलो होतो, म्हणजे मला वाटतं थोडंसं काम खेड तालुक्यामध्ये काय चालू असावं असं वाटतंय. हां, तर मी म्हटलं आपल्या चिपळूणचं पण काम अशा पद्धतीने, कारण काय होतं माहिती आहे काय, ज्या ठिकाणी शेतकरी आणि आमचे गांधी साहेब तर आहेतच ना याच्यामध्ये, आणि सगळी मंडळी जेव्हा एकत्र येतात तेव्हा ह्या कामाला काही कमजोरी येणार नाही. शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून मी सांगेन की भले आपण धरून चालला की आपण सर्व मालक आहोत, पण चालक पण चांगला पाहिजे ना. ह्याच्याकरता जी CEO हे महत्त्वाचं पद आहे.
जर त्याने जर चांगलं काम केलं नाही ना, म्हणजे कसं एखादी गाडी घेतली आपण, मालक चांगला आहे बरोबर आहे, पण ड्रायव्हर पण चांगला पाहिजे ना. संस्था कोण चालवणार आहे, तर हे CEO चालवणार आहे आणि त्याच्याजवळ चांगल्या कल्पना पाहिजे, चांगलं लिखाण पाहिजे आणि ते सर्वांना पटवून देण्याची त्यांची क्षमता पाहिजे. आणि अशा पद्धतीने मला वाटतं हे काम आता आपण हां ते कारण ज्या अर्थी वेळेचं बंधन ते पाळतात, तिथे येऊन बसतात, म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी कल्पना असते. म्हणजे अशा पद्धतीने शेतकरी आणि शासकीय अधिकारी ह्याचा जर समन्वय एकत्र आला आणि आपल्या कल्पना आपण फक्त स्वप्नात न करता प्रत्यक्षात जर आपल्याला जर राबवायचं म्हटलं, कारण कसं होतं माहिती आहे काय, कोण पाहिजे याच्यामध्ये की जो शेतकरी बांबूची लागवड करेल. असे अनेक ओसाड डोंगर पडलेले आहेत, ह्या डोंगरावर आपण बांबूची लागवड वेगवेगळ्या पद्धतीने केली आणि ते मार्केटिंग साहेबांनी मगाशी सांगितलं ना, हे फार मोठं महत्त्वाचं आहे. मार्केटिंग हे महत्त्वाचं आहे. कसं होतं माहिती आहे का, आपण असं म्हटलं की आपल्याला एक गरज असेल ना, तिथे नवीन काहीतरी शोध निर्माण होतो. ज्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये आलं अरे आपण 8 महिने धंदा करतो बरोबर आहे, पुढे 4 महिने बसून काय येतं, हे म्हटलं हे चुकीचं आहे. मग आंबरे साहेब आणि आम्ही कुठं तिकडे याला गेलो, कुडाळला गेलो, तिथे फणस प्रक्रियेवर हे केलं, ट्रेनिंग केलं. त्यानंतर कणकवलीला गेलो, तिथं पुन्हा आंब्यावर हे केलं. राजकोटला जातो. हां, आता राजकोटला जाण्याचा विचार चाललाय. बरं, अशा मिटिंगमध्ये आपल्या घरच्यांचा सहभाग पाहिजे काय, म्हणून आम्ही आमच्या बायकांना पण जरा बरोबर घेऊन येतो, म्हणजे त्याला पण ते पटतं आणि ते पण त्या प्रवाहात सामील होतात. अशा प्रकारे सर्व गावाच्या गाव एकदा सामील झाली तर मग ही दिंडी मात्र पंढरपूरला पोहोचायला काय जास्त वेळ लागत नाही. धन्यवाद. पुढे आमदारांचा आहे, परंतु त्यांनी सुद्धा सभापती म्हणून हे चांगला ठसा या चिपळूण तालुक्यामध्ये निश्चितपणे उपलब्ध होता आणि आहे. आणि आज त्या आमदार पत्ते म्हणून नव्हे तर एक कार्यकर्ते म्हणून जे चांगले त्यांनी काम करतात आणि तुमच्या तुम्ही फक्त ते काय आपल्या पाठीशी हात हे करतात ते काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. हे बरोबर आहे. जे चांगले त्यांनी काम करतो एक निमंत्रण दिलं, कार्यालयात दिलं आणि त्या इथे आल्या. आज सांगताना ते चांगला हे वाटतं की मध्यंतरी 31 मला वाटतं 26 जानेवारीच्या दरम्यान आमची सगळी मंडळी नागपूर वगैरे नाशिक ह्या पाट्यामध्ये गेली होती. 4-5 दिवस सगळ्या सहलीला गेली होती आणि नागपूरला उतरायचं कुठे हा प्रश्न निर्माण झाला होता. आणि तेव्हा मनोज गांधींनी आम्ही सरांशी बोललो की सरांनी लगेच सांगितलं की बस पत्र तुम्हाला देतो, मी आमच्या इथे राहा. पुढे नागपूरला त्यांचं जे निवासस्थान आहे, विधानसभेचं आहे, आमदार निवास आहे, त्या ठिकाणी सगळी मंडळींची अतिशय चांगल्या रीतीने त्यांनी आमदारांनी आपल्या व्यवस्था केली होती. आज पूजेचे जे आलेले आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना हे निश्चितपणे लाभदायक त्यामुळे मी ज्याला विनंती करतो की आपण ह्या जयंतीनिमित्त एक बांबू चिपळूण बांबू संघ या तुमच्या सहकार्यातून आज बांबू ग्रुप वाटप मार्गदर्शन आज आपण कार्यक्रम आयोजित केला. ह्या कार्यक्रमासाठी आपले यांचं मार्गदर्शन आपल्याला अगदी कृषीच्या माध्यमातून, कारण मी कृषी तज्ज्ञच म्हणेन, ते आंबेजी तसेच आपल्या कृषी विभागाचे कृषी अधिकारी पाटील साहेब ज्यांचं आत्ताच मार्गदर्शन झालं ते बाबू साहेब माझे मार्गदर्शक म्हणे. कारण मी फार मोठी कोणी नाही, पण बापूंचं मार्गदर्शन असेल, आपल्या सर्वांचं सहकार्य आहे. आमचे कृषी विभागाचे अमोले मनोजी गांधी आहेत, आपल्या कोकण विभाग प्रसाद माझे महेंद्रजी आहेत, नंतर आमच्या महिला कौशल्य विकासच्या ज्या इथे काम करणाऱ्या गांधी मॅडम आहेत, जोगळेकर साहेब आहेत. आपण सगळेच खरं तर कृषी प्रधान आपला हा देश म्हणतो, पण फक्त म्हणून चालणार नाही, प्रॅक्टिकल आपल्याला केलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने तुम्ही आज खूप वेगवेगळे प्रयोग आज शेतीच्या माध्यमातून करतात. कोकण विभाग हा म्हटलं तर आपण फक्त भात, नाचणी हे आणि फळ पिकं म्हणजे आंबा, काजू, फणस म्हणजे हे सगळं आहेच. कारण हे निसर्गामध्ये हे कोकण हवामान आणि त्याच्यामध्ये असणारं पीक, त्या दृष्टीने आपण ते पारंपरिकनुसार ते करतो आहे. पण त्याच्यातून तुम्ही एक चांगले प्रयोग आज करत आहात की बांबूसाठी. आणि आसाम इकडे ही शेती असणारी आज आपल्या म्हणजे चिपळूण म्हणजे अगदी लोठ्यामध्ये म्हणजे आपले शेतकरी तो प्रयोग करतायत. आम्ही फक्त प्रॅक्टिकल बघतो, पण प्रॅक्टिकल करण्याचंही काम आपल्याला भविष्यात केलं पाहिजे. खरं तर आज शेतकरी आहेत काम करणारे, पण त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टीने नक्कीच मिळेल. कारण आज आमचे कृषी विद्यालयातून जे विद्यार्थी आज पासआउट होतात, आता ते
प्रत्येकजण आपापल्या स्किलने पुढे जात आहेत. कोणी अधिकारी होते पण कोणी कृषीच्या माध्यमातून, म्हणजे प्रत्येकजण त्या अनुषंगाने किंवा त्या ह्याच्यातून ते जात आहेत. कोणी बेकार नाही आहे. पण आपल्याला कृषीतून वेगवेगळे टेक्नॉलॉजी निर्माण केली पाहिजे आणि त्या दृष्टीने ह्या निसर्ग बघून आपल्याला पिकं केली पाहिजे. कारण प्रॅक्टिकल मी शेतकरीच आहे. कारण बापूंना आणि निकमचा भेट जे जवळून काम केलेलं आहे. पण कुठलाही रिसर्च ही तुमच्या शेतात पहिला तुम्ही करा आणि थोडंसं 4 पैसे तुमचे जाऊ दे, पण उद्या लोकांना सांगताना हा परफेक्ट झाला पाहिजे. एकाचं नुकसान चालेल पण अनेकांचं करू नका. म्हणजे हे त्यांच्या वाक्यात नसायचं. मग जेव्हा काही प्रक्रिया असेल शेतात, म्हणजे फळपिकं असू दे किंवा एखादे बियाणं असू दे किंवा नवीन लागवड असू दे, ही प्रक्रिया तुमच्या शेतामध्ये तुम्ही करा, अजून मग तुम्ही लोकांना सांगा. आता फळ प्रक्रिया म्हटलं तर आपले फळ, आंबा, काजू वगैरे आहे प्रोसिजर, या सगळ्या चालू आहेत. आणि आपण आवळा, जे जांभूळ, या सगळ्या गोष्टी जर बघितल्या त्याच्यावर आता प्रोसिजर चालू आहे. जसं जसं आपण प्रोसिजर करतो, जसं ज्याला मार्केट आहे तशी तशी आपण शेती भविष्यात केली पाहिजे. आवळ्यासारखं जर घेतलं तर बापू दादांनी आवळ्याची लागवड केली. लागवड लावल्याबरोबर माझ्याकडे आवळ्यापासून काय प्रोसिजर करायला हे लगेच माझ्याकडे पुस्तिका आणून दिली की उद्या फळ लागणारच, पण त्या पद्धतीनं तुम्ही त्याची काळजी घेतली पाहिजे, संगोपन केलं पाहिजे. फळं आलीच पाहिजे, ती येतीलच. त्या दृष्टीने ते संगोपन केलं, फळं आली आणि फळं आल्यानंतर काय करायचं ते आधीच ते प्रोडक्शन सांगितल्यामुळे आम्ही आवळा कॅन्डी करतो, आवळा मावा करतो, आवळा सरबत करतो. म्हणजे हे आम्हाला लगेच प्रशिक्षण मिळालं. त्या दृष्टीने आम्हाला शेतकऱ्याला आम्हाला झाड लावलं की त्याच्यानंतर त्याचं संगोपनाने मिळालेलं जे काही प्रोडक्ट आहेत ते आपल्याला केलं पाहिजे. आता विशेष करून आज बांबूसाठी तुम्ही चांगला प्रयोग केलात, असं आपण रोपं पण वाटप करतोय. कारण ही शेती, बांबू शेती म्हणजे डोंगरपट्ट्यामध्ये ती येणारी शेती आहे. आता विद्यापीठाने पण ते खरं तर परवाच राज्यपाल आले होते, कारण मी पण शेतकरी म्हणूनच गेलो होतो प्रदर्शन बघायला. कारण तिथं बांबू शेतीला थोडं प्राधान्य आता विद्यापीठ देत आहे, कारण त्यांनी विकसित केलं तर आमच्या शेतकऱ्यांपर्यंत जाईल. पण प्रॉपर तुम्ही स्वतः आज खूप चांगलं काम करताय आणि तुमच्याकडून काही शेतकरी नक्कीच मार्गदर्शन करतील. कारण बांबूचं रोप आपण देतो, कारण हे डोंगरपट्ट्यात, कारण डोंगरातली जी माती खाली येते ती म्हणजे आज त्या बांबूच्या मुळाने ती थोडी धरून जाईल. म्हणून ह्या गोष्टीने आपल्याला बांबू शेती करणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून आपलं आर्थिक सक्षम नक्कीच होईल. आता बांबू फक्त अनेक कामासाठी वापरतो. आता इथं फार आपण त्याचं करत नाही आहे, पण उद्या शेती झाल्यानंतर आपल्याला त्याचं मोल्ड वगैरे किंवा त्याच्या मशिनरी आणणं खूप गरजेचं. आता ह्या ज्या वस्तू आहेत ऑलरेडी बांबूपासून केलेल्या आहेत, ज्या आम्ही प्लास्टिक वापरतो त्याच्याऐवजी बांबूची भांडी म्हणजे निर्माण केली तर आरोग्याला नक्कीच हानिकारक होणार नाही. पण तेही उद्या आपल्याला करता येईल आणि त्या दृष्टीने बांबू पीक आणि खरं तर चिपळूण बांबू काय संघ, कारण हे मी नाव वाचल्यावर मला थोडंसं नवीन वाटलं, नेमकं काय आहे. मी इथं आल्यानंतर म्हटलं की म्हणजे असं नेमकं हे कोणी चालू केलं वगैरे. आता आल्यानंतर ह्या तुमच्या सगळ्या प्रास्ताविकामधून कळलेलं आहे की खरंच तुमचं मी मनापासून धन्यवाद देते, कारण तुम्ही ह्या वयामध्ये आज हे सगळे प्रयोग करताय. पुढे आता नवीन जी पिढी आहे ऑलरेडी सगळे युवक, आता अमूल जे आहेत आमच्या मी नंतर कृषी विभागाकडे जास्त येणार आहे. ह्या लोकांनी आज लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आज आपण सगळे मार्गदर्शन करतो, पंचायत समितीच्या ह्याच्यातून वेगवेगळ्या फळा पिकांचं मार्गदर्शन करतो, पण आज जस्ट आपण बांबू आपल्या शेजारी लोठ्यामध्ये खूप चांगलं पीक घेते. वेळामध्ये काय म्हणजे ही माती आपल्या ह्या बांबूला सकस आहे की ह्याच्यातून ती रोपं येऊ शकते, म्हणजे ही शेती येऊ शकते. आज जी मुलं आहेत की ठीक आहे म्हणजे ज्याचा तो हे निवडतो त्याच्या ह्याच्याप्रमाणे, तरी पण आपल्याला शेतीकडे वळलं पाहिजे. शेवटी शेती तुम्ही शेतीला जेवढं जपाल या मातीला तेवढी ती तुम्हाला नक्कीच जपेल, असं मी थोडं अनुभवते की आज हे झाड लावलेलं मी उद्या फळं पिकं देणार, म्हणजे ते शेवटी माझी आर्थिक उन्नती आहे की ते मला माझं प्रॉफिट आहे ना. पण त्या दृष्टीने आम्हाला नेमकं काय केलं पाहिजे. आता भात, नाचणी हे तर वार्षिक पीक आपल्याला घ्यायलाच हवं आहे, पण त्याचबरोबर ह्या शेती असणं खूप गरजेचं आहे जी बांबूसारखी आहे की ती लॉंग लाईफ असेल, काही नाशिवंत नाही, आणि त्याच्यापासून आपण प्रोडक्ट करतो आणि ह्याच्यातून रोजगार पण निर्मिती होणार आहे. आज कुठे पर्यटन म्हणून आपण गेलो तर आपण प्रत्येकाचं ते मोह आवरत नाही की हां किती छान आहे. आणि महिला तर आम्ही करत बघतच असतो की ही एक वेगळी वस्तू आहे की आज ती आमच्या घरात नेली की ती शोभिवंत दिसते, म्हणजे त्याच्यातून आम्हाला एक वेगळा आनंद मिळतो. पण हे फक्त असं म्हणजे तयार मिळते म्हणून नाही, पण त्याच्यामागची जे काय आहे शेती हे आपल्याला केली पाहिजे. हे स्वप्नामध्ये होतं, हे प्रॅक्टिकल त्यांनी सांगितलेलंच आहे. थोडंसं तुम्हाला बँकिंगचं फंडिंग असेल किंवा शासनाच्या माध्यमातून जे आहे ते सगळं मिळू शकेल, नाही असं नाही, पण थोडंफार असेल. कारण शेवटी अनुदान हे अनुदानच असतं, पण त्याच्यातून थोडंसं आपल्याला सपोर्टिंग असतं. पत्र नाही शेवटी पाठपुरावा तो एक भागच आहे पाठपुरावाचा, ते करू. आणि
मला अगदी विशेष सांगेन की आमदार साहेब तुमच्यासोबत असेल, कारण स्वतः ते MSc ॲग्री आहेत. कारण शेतीच पहिला महत्त्वाचा बेस आपला आहे. कारण आज आम्हाला विकास करायचा तर आमच्या शेतीतून करायचं आणि शेतीतूनच आम्ही आमची प्रगती करू शकतो. की नोकरी व्यवसाय हा वेगळा विषय आहे, पण शेती ज्यांच्याकडे आहे त्यांनी वेगवेगळे प्रयोग केलं पाहिजे. आणि आता सगळे तरुण मुलांनी आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी माहिती करतात, पण योग्य त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे. आणि सरांनी पण तुम्हाला सांगितलं थोडा वेळ द्या. कसं जसं तुम्ही मगाशी म्हणालात की नाही यांच्याकडे जे आहे विचार ते माझ्याकडे नसतील, पण प्रत्येकाकडे वेगळ्या स्किल आहेत, पण प्रत्येकाला एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. आणि तुम्ही आज खूप चांगलं मोठं पाऊल एका तुम्ही बेंगुरल्यात जाताय, तुम्ही इकडे जाताय, कारण आज तिथं काय आज फणसासारखी शेती आज तुम्ही बघायला जाताय. फणसापासून पण बरेचसे प्रोडक्ट आहेत. अगदी त्या वरचा चारा काय तो खालीपासून गुरांना चारा करतो, नंतर आपण त्या गऱ्यापासून आम्ही वेपर्स करतो. आता त्याच्या पुढं पण मी जाऊन सांगेन फूड टेक्नॉलॉजीचं आता आपल्याकडे चाललेलं की त्या गऱ्यांच्या आटल्यापासून गुलाबजामुन आता बर्फी करायची चालली. पावडर आयुर्वेदिक हां, याच्या शुगरसाठी पण आहे आणि हे पदार्थ पण चालू आहेत. या फूड टेक्नॉलॉजी मुलं शिकून बाहेर पडतात, म्हणजे टिकवणं आणि प्रक्रिया करणं. म्हणजे आजचं जे फळ आहे ते उद्या 6 महिने त्याच्यावर आम्हाला प्रोडक्ट करून टिकवलं पाहिजे, म्हणजे तो पण आमचा इन्कमच आहे ना. आज फणसाचे वेपर्स आम्ही आत्ता करू शकतो, पुढे म्हणजे पावसाळ्यात नाही पण उन्हाळ्यातलं जे काय आहे म्हणजे मेचा जो फणस आहे त्याच्यावर आम्ही ते प्रोडक्ट करतो, ते फणस आम्ही पुढे 6 महिने खातो. म्हणजे हे कसं आहे सगळं कृषीतून आहे, या शेतीतूनच सगळ्या गोष्टी आहेत. मग त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग आपल्याला केले पाहिजे, कारण तुमची काय म्हणतो अनुभवाची शेती आहे. टेक्नॉलॉजी आहेच, त्याच्याबरोबर आम्हाला गेलंच पाहिजे, कारण निसर्ग आता खूप बदलत चालला आहे. अगदी जुलैच्या 1 तारखेला पाऊस पडायचा हे होतं, धरून होतं. लोक शेती पेरणी सगळी चालू, पण तो काळांतराने ग्लोबल वॉर्मिंगमध्ये चेंजेस झाला. त्यामुळे पुन्हा आम्ही शेतीत पेरलेले बियाणं हे पावसाविना पुन्हा ते म्हणजे उगवत नाही आहे, म्हणजे तिथे शेतकरी पुन्हा मागे आला. पण हे सगळ्या वातावरणाचं हे करून आपल्याला भविष्यात शेती करायची. शेतीबरोबर फळझाडाबरोबर जी बांबू लागवड आहे, तुम्ही चांगला प्रयोग केला आहे. तुमचा आदर्श इतर शेतकरी घेतील आणि ते करावं. मी माझ्या शेतीत प्रयोग करतच असते. आता मी हळद लावते, तुम्ही हळदीचं पण सांगितलं की बचत गट ऑलरेडी करतो, पण ते मी पण तो प्रयोग केला की त्यांच्याकडून ती हळद घ्यायची आणि एका फॅक्टरीला मी जाऊन भेटून आले. तिचं हळद पावडर आम्ही इथं बनवली तर तुम्ही इथं घ्यायचं. ते बोलले मॅडम इथून आणा, आम्ही बोलायचं बेळगाववरून आणतो, इथे आम्हाला उलट बरं पडेल. मी त्यांच्याकडे हळदीचे नमुने घेऊन गेले, प्रत्येकीचा कलर वेगळा होता. तर ते बोलले ह्याचा परिणाम माझ्या बिझनेसवर येणार, मग काय करणार. मग आता तुम्ही जो घेतलेला हे चांगला विचार आहे की ओलीच हळद आपण घ्यायची. आता निकम साहेबांनी पण ह्या लोकांशी बोलत होते की ओली हळद घेऊन त्याच्यानंतर ती पावडर करून आपल्याला मग ती मोठ्या मॉलमध्ये किंवा एकत्र देता येईल. प्रत्येकीचं वेगळं ते प्रोडक्ट वेगळं होतं त्यांचं, तेवढं प्रोसिजर करत नाहीत. आणि जी ती महिला करते ती फक्त घरापुरती करते, घराला वापरून झाल्यानंतर ती विक्रीला जातं. मग तेवढं आपल्याकडं नाही होऊ शकत. शेती म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. पण जो ओली हळद आपण घेऊन प्रोडक्ट एकत्र केलात ना त्याचं तर खूप चांगलं होईल. तो भविष्यात तुम्ही विचार करा. आमदार साहेब तुमच्या म्हणजे विचाराशी संमत असतील, कारण आम्ही हळदीवरच काम करते. आता मी हळद पण स्वतः लावते आणि ते बापू हळदीबरोबरच आल्याचं पण पीक मी घेतलेलं आहे. आल्याचं पीक ऑलरेडी ते त्याला प्रोसिजर नाही आहे करत आपण डायरेक्ट. आणि मी स्वतः ते हॉटेलला पण दिलेलं आहे. मी छोट्या जागेमध्ये ती प्रोसिजर केली, आता मोठ्या जागेत मी लावते आणि त्याला मार्केट आहे. मग असं काही मोठे शेतकरी असतील तर त्यांनी काही शेतकरी आले म्हणजे तर मी त्याला सांगते हे पीक मी थांबवते, पण तू करायला लागेल, तू 4 पैसे मिळेल पण तू कर, आणि मी तुम्हाला बियाणं देते. पण ठीक आहे, माझ्याकडे थोडं चालेल ना, रिसर्च करायला आपण सगळ्यांनी ते केलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने असे शेतकरी तयार होत आहेत. आणि तुम्ही तर आज खूप मोठं हातात एक म्हणजे बांबू संघ तयार केला की हा संघ खूप मोठा होईल आणि भविष्यात याची गरज आहे. कारण डोंगर पट्ट्यामध्ये आपल्याला हे लावणं जे तर दर्डी कोसळते वगैरे ह्या गोष्टी आहेत, पण आता तिथं फक्त आपण बांधकाम करून ठेवू शकत नाही. त्याला रोखण्यासाठी आपल्याला झाडं पण लावली पाहिजेत किंवा अशी काही बांबूसारखी शेती म्हणजे त्याची मुळं तिथं धरून राहते. आणि हा बेट आहे तो म्हणजे वाढत जातो. आणि तुम्ही ती शेती जवळून बघितलेली आहे, कारण मी आपल्या गावागावात आहे, पण ते बेट थोडंसं गुढीपाडवा वगैरे इतर केलं, पण तिथं नंतर ते डेव्हलप होत नाही. येत असतात पण शेती म्हणून त्याच्याकडे डेव्हलप होत नाही. आता पुढं तुम्ही त्याला मार्केटिंग मिळालं पाहिजे, हा विषय आहे. मार्केटिंगसाठी आपल्याला वेगवेगळ्या अशा ज्या वस्तू आहेत त्याचं आपल्याला पुन्हा भविष्यात ते प्रोडक्ट केलं पाहिजे. कारण ते करूया, कारण इथं गरज आहे. आणि हे सगळं पर्यटन आहे, कारण पर्यटनच्या ह्याच्यामध्ये छोट्या अगदी हातात बँगल घालायचं म्हटलं तरी ह्या बांबूची करू शकते. कारण माझी मुलगी आसामला मी आल्यावर बोलले आसामला हे बांबूचं
सगळं म्हणजे तिथं शेतीच बघायला गेले आणि तिथं बांबूपासून सगळं ऑलरेडी आपला साखव जो असतो ना तो आपण सिमेंट वगैरे म्हणजे हे आपलं स्टील वगैरे टाकतो त्याऐवजी बांबू आहे. बांबू आणि खूप स्ट्रॉंग बांबू आहेत ते म्हणजे वर्षानुवर्ष म्हणजे पिढ्यानपिढ्या टिकणारे बांबू त्यांची हाऊस पण म्हणजे घरं पण बांबूचीच आहेत. एखादा काही असा वाटला भूकंपसारखा पण कुणालाही जीवित धोका होत नाही. ते बांबूचंच ते सगळे भिंती आहेत आतमध्ये बांबूचे सगळे बसायला सगळे चेअर्स हे सगळे टेबल सगळं बांबूचं आहे. पण त्या शेतीतूनच त्यांना ते सगळं मिळालं ना तसं आपण ह्या बाजूला पण ते केलं पाहिजे की निदान बांबू आपल्याकडचे तर तिकडे विकले जातील. प्रोडक्ट हा विषय आपला नंतरचा राहील पण निदान त्याला ऑन द स्पॉट मार्केट पण मिळेल पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला केलं पाहिजे. एखाद्या मोठ्या शेतकऱ्या हजारांनी टन जर त्याला न्यायचं असेल या विभागातनं तर तेवढं त्याला उपलब्ध असलं पाहिजे. म्हणून आपल्याला ही शेती आज कृषी विभागातून म्हणजे पंचायत समितीचा कृषी विभाग प्रत्येक ठिकाणी त्यांच्या कामानिमित्त त्यांना शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जावंच लागतं. पण ही जी बांबूची शेतीचं आहे हे आपल्याला सखोल कृषी शाळा घेऊन किंवा ह्या लोकांपर्यंत माहिती दिली पाहिजे किंवा जे शेतकरी आहेत आता आंबेजी आहेत बापू वगैरे हे सगळे त्या आता बांबू संघात आहेत ह्यांना तुम्ही भेटून त्या शेतकऱ्याच्या फील्डवर तुम्ही जा. आम्ही प्रॅक्टिकल थेअरी सगळं बघत असतो ॲज अ नोटबुकमध्ये पण प्रॅक्टिकल जेव्हा करायला जातो तेव्हा फील्डवरच जायला पाहिजे. तेव्हा तुम्ही काही शेतकरी मुलांना तिथे फील्डवर न्या आणि त्या दृष्टीने ते पण त्या शेतीकडे वळतील जेणेकरून आपण मुंबई पुन्हा किती धाव आहे की थोडीशी जर शेतीतून आम्ही केलं तर या सगळ्या गोष्टी आम्हाला शक्य होतील. तुमचं सगळ्यांचं सहकार्य लाभेल असं मी अपेक्षा करते. कारण बापू तुम्ही सगळे म्हणजे आता तुमचं एज हे आराम करायचं पण तरीही तुमची धडपड आहे तुमची शेतकऱ्यांनी काहीतरी करावं. आंबेडे असतील आपली जाधव तुम्ही सगळेच खूप चांगलं काम करताना आणि आमच्या कृषी विभागाचे आमचे महेंद्र हे मंत्र पाटील आहेत आमचे अमोल पाटील आहेत. तुम्ही सगळेच या ह्याच्यामध्ये खूप चांगलं काम कराल आणि आम्ही शेती जशी भात लागवड इतर सगळ्या शेतांची लागवड तशी आपण बांबूची लागवड करूया आणि अधिकाधिक त्याचा प्रसार आणि प्रचार आज शेतकऱ्यांपर्यंत घेऊ जेणेकरून आपल्याला ही लागवड चांगली करता येईल. एवढं तरी आपल्याकडून सहकार्य करू. मला हे त्याची थोडी माहिती मिळाली तर मी त्या पद्धतीने करेन. एवढंच ह्यासाठी मी सांगेन आणि तुम्हाला सगळ्यांना आज कृषी दिनानिमित्त मी शुभेच्छा देते. तुम्ही बोलवलं खरं तर मी शेतकरी म्हणून आले आणि त्यातलं म्हणजे मला काही गोष्टी कारण इथं आल्याशिवाय आपल्याला काही गोष्टी कळत नाहीत. पण चांगलं मार्गदर्शन या बांबूच्या शेतीविषयी मला मिळालं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं धन्यवाद मानते आणि मला पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देते. पण फॉर्मर्स प्रोड्युसर ही कंपनी स्थापन केली त्याच्यामुळे आधी सर्वांचे अभिनंदन. आणि आता बापूंनी मला सांगितलं की आभार माना पण मी आभार मानणार नाही कारण आभार मानलं म्हणजे आपलं नातं इथे संपलं. त्याच्यामुळे मी सगळ्यांचं अभिनंदन करीन की आत्ता जसे आमच्याबरोबर आहात तसेच तुम्ही सदैव आमच्याबरोबर राहा. सांगितलेलं आहे खरं म्हणजे शेवटी बसणं आपण उठणं हा सगळा विषय असावा लागतो आणि दोघेकडे लगेच सांगितलं दुसऱ्या मिनिटाला की आपण कुठे बसायचं ना आमच्या इथे बसूया. खरं म्हणजे अनेक ठिकाणी प्रश्न पडतो बसायचं कुठे पण त्यांनी लगेच सांगितलं आणि वहिनी पण त्याला मान्यता दिली कारण शेवटी घरातच सुद्धा मान्यता घ्यावी लागते. तर शेवटी जाता जाता एकच मी तुझ्या त्यांनी विनंती करेन की एक गुलाब फूल आणि श्रीफळ आमच्या महेंद्ररावांना आपण द्यावं.